खाजगी अनुदानित कनिष्ठ महाविद्यालय माध्यमिक प्राथमिक शाळेतील शिक्षकांची नियुक्ती दिनांक 1/11/2005 पूर्वी विना अनुदानित, अंशतः अनुदानित, अर्धवेळ या तत्वावर झाली आहे अशा शिक्षकांच्या संदर्भात आज आपण एक महत्त्वाचं असं पत्र जाणून घेणार आहोत। पत्र जरी काही शिक्षकांच्या संदर्भातलं असलं तरीही या पत्राचा संदर्भ मात्र महत्त्वपूर्ण असा आहे। माननीय उच्च न्यायालय मुंबई दिनांक 27/2/2025 रोजीच्या निर्णयाच्या अनुषंगाने काही शिक्षकांच्या संदर्भातील हे महत्त्वपूर्ण पत्र आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार। मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय मुंबई यांचे दिनांक 12 ऑगस्ट 2025 एक महत्त्वपूर्ण पत्र जाणून घेऊया। सदर पत्र माननीय शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई पश्चिम विभाग मुंबई, माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद ठाणे, रायगड आणि पालघर आणि माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद ठाणे यांना पाठविण्यात आलेला आहे। सदर पत्राचा विषय आहे माननीय उच्च न्यायालय मुंबई रीट याचिका क्रमांक 2345/2014 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा कृती समिती त्यांच्या सचिवाद्वारे श्री दत्तात्रेय नारायण पाटील विरुद्ध महाराष्ट्र शासन व इतर। संदर्भ आहे माननीय उच्च न्यायालय मुंबई दिनांक 27/2/2025 रोजीचे निर्णय। उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने माननीय उच्च न्यायालय मुंबई यांचे दिनांक 27/2/2025 रोजीच्या निर्णयानुसार ज्या खाजगी अनुदानित कनिष्ठ महाविद्यालय माध्यमिक प्राथमिक शाळेतील शिक्षकांची नियुक्ती दिनांक 1/11/2005 पूर्वी विना अनुदानित, अंशतः अनुदानित, अर्धवेळ या तत्वावर झाली आहे अशा कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्त वेतन प्रस्तावाची छाननी करून त्यांना जुनी सेवानिवृत्त वेतन योजना लागू करण्याबाबत दिनांक 30/9/2025 पर्यंत निर्णय घेण्याबाबतचे निर्देश दिलेले आहेत। या पत्रासोबत संलग्न करण्यात आलेल्या यादीमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सुनावणी दिनांक 14/8/2025 रोजी आयोजित करण्यात येणार आहे। सदर यादीमधील शाळेचे अध्यक्ष, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांशी संपर्क करून त्यांना सदर तारखेस सुनावणीस आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहण्याबाबत आपल्या स्तरावरून कळविण्यात यावे। सदर सुनावणी दिनांक 14/8/2025 रोजी दुपारी 2 वाजता 15 कर्मचाऱ्यांचा एक गट याप्रमाणे सुनावणी घेण्यात येणार आहे असं माननीय विभागीय शिक्षण उपसंचालक मुंबई यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे। अत्यंत महत्त्वाचं असं हे पत्र आहे। पत्र जरी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय मुंबई यांच्या एका विभागाच्या संदर्भातलं असलं तरीही पत्राचा विषय हा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा असा आहे। सदर महत्त्वपूर्ण असं पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद।